नुकताच महायुतीच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला। यावेळी राज्यातील अनेक मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ देखील घेतली। मात्र असं असलं तरीही अद्याप राज्यातील जिल्ह्यांचे पालकमंत्री कोण होणार हे अजून तरी जाहीर झालेलं नाही। अशातच आता बीड जिल्हा सध्या संपूर्ण राज्याचा चर्चेचा विषय ठरत आहे। कारण या जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे एकच खळबळ उडाली आहे। त्यामुळे तिथली कायदा आणि सुव्यवस्था आणि पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत। जातीय सामाजिक सलोखा राखण्यात आणि कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यात तिथले लोकप्रतिनिधी आणि मंत्री धनंजय मुंडे हे अपयशी ठरले असल्याचं बोललं जाते। तसंच सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये धनंजय मुंडे यांचे समर्थक असल्याची चर्चा होत आहे। त्यामुळे जोपर्यंत या प्रकरणाचा पूर्ण छडा लागत नाही तोपर्यंत मंत्री धनंजय मुंडे यांना बीडचं पालकमंत्रीपद देऊ नये अशी मागणी जोर धरू लागली। अशा परिस्थितीत बीडचं पालकमंत्रीपद थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या दोन नेत्यांपैकी एकाने घ्यावं अशी मागणी देखील जोर धरू लागली आहे। तसंच इतरही जिल्ह्यात पालकमंत्री पदावरून जोरदार चर्चा सुरू झाली आहे। त्यामुळे आता लवकरच पालकमंत्री पदाच्या नियुक्त्या केल्या जातील। पण जिल्ह्याचं पालकमंत्रीपद कोणत्या नेत्याकडे जाणार, तसंच कोणत्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद कोणत्या पक्षाकडे जाणार यावरून दावे प्रतिदावे सुरू झाले आहेत। पण प्रश्न असे पडतात की हे पालकमंत्रीपद एवढं महत्त्वाचं का असतं? पालकमंत्र्यांची नियुक्ती कोण करतं? पालकमंत्री जाहीर झाल्यावर जिल्ह्याला कोणकोणते फायदे होतात? आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या पालकमंत्र्याला कोणकोणती कामं करावी लागतात? याच प्रश्नांचा मागोवा आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत। सर्वप्रथम पालकमंत्री म्हणजे काय, ही संकल्पना नेमकी काय आहे ते जाणून घेऊयात, म्हणजे पुढच्या गोष्टी समजण्यास मदत होईल। तर पालकमंत्री या शब्दाच्या नावात पालक शब्द आलाय, त्यामुळे याच्या नावातून बराच अर्थ स्पष्ट होतो। पालकमंत्री हा एखाद्या जिल्ह्याचं पालकत्व घेत असतो। एकदा का सरकार स्थापन झालं की त्यानंतर राज्य सरकारने राज्यातील विविध जिल्ह्यावर विशेष लक्ष देणं आवश्यक असतं। त्यामुळे मंत्रिमंडळ सदस्यांवर एक किंवा अधिक जिल्ह्यांच्या देखरेखीची जबाबदारी सोपवली जाते। विशिष्ट जिल्ह्यांच्या कारभाराची जबाबदारी सोपवलेल्या या मंत्र्यांना त्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हटलं जातं। तर इतर राज्यात या पदाला जिल्हा प्रभारी असं म्हटलं जातं। 74व्या घटना दुरुस्तीनुसार 1972च्या सुमारास जिल्ह्याच्या विकासाच्या आणि नियोजनाच्या दृष्टीने जिल्हा नियोजन समितीची स्थापना करण्यात आली। तेव्हापासून या समितीचे अध्यक्ष म्हणून मंत्रिमंडळातील सदस्य पालकमंत्रीपदे नेमले जाऊ लागले आणि तेव्हापासूनच पालकमंत्रीपद अस्तित्वात आलं। आजही पालकमंत्री हे जिल्हा नियोजन समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात। वास्तविक राजकीय पक्षाचा पाया रुंदावण्यासाठी राजकीय रणनीती म्हणून पालकमंत्री पदाचा वापर केला जात आहे। उदाहरण द्यायचं झालं तर 2004 ते 2014 दरम्यान राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बारामती विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आणि पुण्याचे पालकमंत्री म्हणून सुद्धा काम केलं। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला जिल्ह्यात आपलं अस्तित्व वाढवण्यात खूप मदत झाली। अजित पवार आताही या पदासाठी उत्सुक असल्याचं बोललं जाते। खरं तर पालकमंत्र्यांसाठी वेगळी पदं नसतात, हे लक्षात घेणं गरजेचं आहे। त्याऐवजी हे पद धारण करणारी व्यक्ती सामान्यतः विधानसभेचे निवडून आलेले सदस्य म्हणजेच आमदार किंवा कॅबिनेट मंत्री असतात, ज्यांना या जिल्ह्याच्या विकासाकडे वैयक्तिक लक्ष देण्यासाठी किंवा देखरेख करण्यासाठी नियुक्त केलं जातं। ही नियुक्ती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांद्वारे केली जाते। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ते जिल्ह्याचे प्रश्न मार्गी लावतात। सामान्यतः महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याचा स्वतःचा एक पालकमंत्री असतो, पण कधीकधी एक मंत्री देखील अनेक जिल्ह्यांसाठी पालकमंत्री म्हणून काम करू शकतो। पण पालकमंत्र्यांना नेमकी कोणकोणती कामं करावी लागतात तेही जाणून घेणं गरजेचं आहे। तर पालकमंत्री हे राज्य सरकार आणि लोकांच्या स्थानिक गरजा यांच्यातील सेतूचं काम करतात। महाराष्ट्र हे एक मोठं आणि वैविध्यपूर्ण राज्य आहे, ज्याच्या 36 जिल्ह्यामध्ये त्या जिल्ह्याच्या वेगवेगळ्या स्थानिक गरजा आहेत। या स्थानिक गरजा किंवा समस्या समजून घेणं आणि ते राज्य सरकारपर्यंत पोहोचवणं हे पालकमंत्र्यांचं काम असतं। उदाहरणार्थ मराठवाड्यासारख्या दुष्काळी प्रदेशाच्या तुलनेत किनारपट्टीच्या कोकण विभागातील जिल्ह्याला वेगवेगळ्या आव्हानांचा सामना करावा लागू शकतो। अशावेळी पालकमंत्री स्थानिक भागात त्यांच्या जवळच्या ज्ञानाद्वारे जिल्ह्याच्या विशिष्ट परिस्थितीला अधिक अनुकूल अशी धोरणं राबवून जिल्ह्यासाठी निधी आणू शकतात। पालकमंत्री जिल्ह्यातील सरकारी धोरणं, योजना आणि कार्यक्रमांच्या अंमलबजावणीचं समन्वय तसंच देखरेख करण्यासाठी जबाबदार असतात। स्थानिक पातळीवर राज्याचं धोरण, योजना आणि सरकारी निधींची प्रभावीपणे अंमलबजावणी होते का याची देखील ते खात्री करतात। पालकमंत्री हे जिल्ह्यातील राज्य सरकारचे प्राथमिक राजकीय प्रतिनिधी म्हणून देखील काम करतात। स्थानिक गरजा, समस्या आणि आशा आकांक्षा सरकारच्या उच्च स्तरापर्यंत पालकमंत्र्यांद्वारे पोहोचवल्या जातात। जिल्ह्याला काय हवंय, काय नकोय या सगळ्या गोष्टी पालकमंत्र्यांना पाहाव्या लागतात।
कारण जिल्ह्याच्या संपूर्ण विकासाची जबाबदारी पालकमंत्र्यांची असते। ते जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष असल्याने जिल्ह्याचा विकास आराखडा तयार करणं, त्याकरता शासनाकडून पैसा उपलब्ध करून घेणं आणि आमदार खासदार यांनी वेळोवेळी मागणी केलेल्या कामांना मंजुरी देत जिल्ह्यासाठी संसाधनं, निधी आणि विकास प्रकल्पांचे समन्वय वितरण करणं ही महत्त्वाची कामे पालकमंत्र्यांना पार पाडावी लागतात। शिवाय निवडणुकीच्या काळात देखील पालकमंत्र्यांची भूमिका खूप महत्त्वाची असते। या जिल्ह्यातील प्रमुख व्यक्ती म्हणून ते स्थानिक मतदारांचा पाठिंबा मिळवण्यासाठी त्यांच्या पक्षाचा जाहीरनामा प्रभावीपणे पोहोचला गेला आहे का याची खात्री करण्यासाठी आणि निवडणुकीच्या तयारीवर लक्ष ठेवण्यासाठी जबाबदार असतात। आपत्ती व्यवस्थापनातही पालकमंत्री महत्त्वाची भूमिका बजावत असतात। जर यदाकदाचित जिल्ह्यावर एखादं संकट किंवा एखादी आपत्ती ओढावली तर ही आपत्ती दूर करण्यासाठी प्रयत्न करणं हे काम पालकमंत्र्यांचं असतं। खरं तर महाराष्ट्राने कोल्हापुरातील विनाशकारी पुरापासून ते अगदी मराठवाड्यातील दुष्काळापर्यंत अशा अनेक नैसर्गिक आपत्तींचा सामना केला। अशावेळी पालकमंत्री हे केवळ प्रशासकीय व्यक्ती नसून त्या भागातील लोकांसाठी भावनिक आणि रसदीय आधार असतात। नैसर्गिक आपत्ती, आपत्कालीन परिस्थिती किंवा स्थानिक अशांततेच्या काळामध्ये पालकमंत्री हे मदत कार्यात समन्वय साधणे, सुव्यवस्था राखणे यासाठी जिल्ह्याचा प्रमुख व्यक्ती म्हणून काम करतात। स्थानिक विकासाची सोय करण्याचं काम देखील पालकमंत्र्यांचं असतं। जिल्ह्यातील विकासाचे मुख्य समन्वयक म्हणून पालकमंत्री स्थानिक उपक्रमांना चालना देण्यासाठी तसंच पायाभूत सुविधांच्या वाढीलाही चालना देण्यासाठी जबाबदार असतात। याशिवाय शिक्षण, आरोग्य सेवा आणि वाहतूक यांसारख्या सामाजिक सेवांमध्ये सुधारणा करण्यासाठी ते मदत करत असतात। एकूणच ही सगळी कामं पाहता यामुळे पालकमंत्र्यांचं राजकीय वजन देखील वाढत असतं। शिवाय ज्या पक्षाचा पालकमंत्री असतो त्या पक्षाचं त्या जिल्ह्यामध्ये राजकीय संघटन मजबूत होत असतं। त्यामुळं या पदाचं महत्त्व लक्षात घेत सर्व नेते या पदासाठी आग्रही असतात। खरं तर पालकमंत्री हे केवळ नाव नाही तर ही एक जबाबदारी आहे, ज्यामध्ये शासन, जिल्ह्याचा विकास आणि राजकीय समन्वय यांचा समावेश असतो। पालकमंत्र्यांकडून संबंधित जिल्ह्यातील लोकांच्या आशा आकांक्षा, त्यांच्या समस्या, सूचना ऐकल्या जातात आणि त्यांची पूर्तता केली जाते। महाराष्ट्राचा समतोल आणि न्यायरीतीने विकास होत राहावा यासाठी पालकमंत्री महत्त्वाची भूमिका बजावत असतात। विकास प्रकल्पांकडे देखरेख करणं असो, कल्याणकारी योजनांचं व्यवस्थापन असो किंवा संकट काळात नेतृत्व देणं असो, पालकमंत्री महाराष्ट्राचं भविष्य घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असतात। जरी हे पद अनेकांना अस्पष्ट वाटत असलं तरी राज्यस्तरावरील प्रशासन आणि विकासामध्ये ते महत्त्वपूर्ण भूमिका बजावतं। हे पद राज्याच्या प्रशासनासाठी आणि कल्याणासाठी महत्त्वाचं असतं। तर आशा करतो की पालकमंत्रीपद एवढं महत्त्वाचं का असतं हे तुमच्या लक्षात आलंच असेल। ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून जरूर सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा, हा व्हिडिओ इतरांनाही शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।